नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 27 व 28 मे या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या 2 दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया. 77व्या कांस्य चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अनुसया सेनगुप्ता. मित्रांनो, 77व्या कांस्य चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ता हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, या चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ताला शेमलेस चित्रपटातील भूमिकेबद्दल हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी अनुसया सेनगुप्ता ही भारताची पहिली अभिनेत्री ठरलेली आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा चीन देशाचा ब्लॅक डॉग या चित्रपटाला मिळालेला आहे. हा देखील तिसरा पॉईंट लक्षात असू द्या. आणि मित्रांनो, चौथा पॉईंट असा आहे की ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला ग्रँड पी पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा देखील चौथा पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे परीक्षेच्या संदर्भात, त्यामुळे नोट डाऊन करून ठेवा आणि आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे मन लावून ऐका आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. AI अँकर लॉन्च करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी कोणती ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, DD किसान. मित्रांनो, AI अँकर लॉन्च करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी ही DD किसान वाहिनी ठरलेली आहे. मित्रांनो, भारत सरकारची कृषी वाहिनी, तिलाच आपण DD किसान वाहिनी म्हणतो. तर या किसान वाहिनीने क्रिश आणि भूमी या 2 अँकर लॉन्च केलेल्या आहे. तर मित्रांनो, या DD किसान कृषी वाहिनी विषयक माहिती देण्यात येणाऱ्या चॅनलची सुरुवात ही 26 मे 2015 रोजी झालेली होती. तर मित्रांनो, या TV अँकर असणार आहे क्रिश आणि भूमी. हा देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण AI संबंधित महत्त्वाचे प्रश्न देखील जाणून घेऊया, कारण कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिलायन्स AI चॅटबॉटचे AIचे नाव आहे हनुमान. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ग्लोबल फोरमची बैठक ही सेओल येथे झालेली आहे. तर मित्रांनो, GPT-4o आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI मॉडेल हे ओपन AI आहे. तर AI आणि नॅशनल सिक्युरिटी बुक हे पुस्तक लिहिलेले आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी. मित्रांनो, नरेंद्र मोदींचे भाषण हे तमिळ भाषेत ट्रान्सलेट केलेल्या AIचे नाव आहे भाषिनी. तर ओलाचे भारतातील पहिली AI मॉडेल आहे कृत्रिम. तर पहिली AI सिटी असणार आहे लखनौ. तर मित्रांनो, AI आणि रोबोटिक्स पार्क हे बंगलोर येथे आहे. तर मित्रांनो, AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा DD किसान या चॅनलने केलेली आहे. हे सर्व AI संबंधित महत्त्वाचे प्रश्न लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. IPL 2024 स्पर्धेत पर्पल कॅप विजेता खेळाडू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हर्षल पटेल. मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेमध्ये पर्पल कॅप विजेता खेळाडू हा हर्षल पटेल ठरलेला आहे. मित्रांनो, ही पर्पल कॅप हर्षल पटेलला गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्यामुळे दिलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण IPL 2024 मधील कुठला संघ जिंकलेला आहे, कुठला संघ उपविजेता आहे, सर्व प्रश्न कव्हर करूया. तर मित्रांनो, IPL 2024 या स्पर्धेमध्ये विजेता संघ हा कोलकाता नाईट रायडर्स संघाने पटकावलेला आहे. तर मित्रांनो, या कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा IPLचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. मित्रांनो, IPL 2024 मध्ये उपविजेता संघ हा सनरायझर्स हैदराबाद ठरलेला
आहे। या अंतिम सामन्यामध्ये मिचेल स्टार खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे। मित्रांनो, विराट कोहलीला हा फलंदाजीत ऑरेंज कॅपचा मानकरी देखील ठरलेला आहे। मित्रांनो, पर्पल कॅप ही गोलंदाजीसाठी आणि ऑरेंज कॅप ही फलंदाजीसाठी, हे 2 पॉईंट लक्षात असू द्या। तर IPL 2024 या स्पर्धेत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा पुरस्कार हा सुनील नरेन या खेळाडूला मिळालेला आहे। मित्रांनो, सुनील नरेन हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली जिम्नॅस्टिक कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दीपा कर्माकर। मित्रांनो, आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली जिम्नॅस्टिक ही दीपा कर्माकर ठरलेली आहे। मित्रांनो, ही दीपा कर्माकर त्रिपुरा राज्यातील जिम्नॅस्टिक आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या संघटनेने लेट्स मूव्ह इंडिया मोहिमेचे लॉन्चिंग केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, IOC संघटनेने लेट्स मूव्ह इंडिया मोहीम लॉन्च केलेली आहे। मित्रांनो, या IOCचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी। मित्रांनो, या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना ही 23 जून 1894 मध्ये झालेली असून मुख्यालय हे स्वित्झर्लंड येथे आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उपविजेतेपद हे पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा। भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूने नुकतेच मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद हे पटकावलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ASMPA या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फ्रान्स। मित्रांनो, ASMPA या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही फ्रान्स देशाने घेतलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, हा दिवस आपण ऑप्शन क्रमांक 4, 25 मे या दिवशी साजरा करत असतो। मित्रांनो, इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे आपण 25 मे या दिवशी साजरा करत असतो। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या औष्णिक सुरक्षावर 4थी आंतरराष्ट्रीय परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्हिएन्ना। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची औष्णिक सुरक्षावर 4थी आंतरराष्ट्रीय परिषद ही 2024 चे आयोजन हे व्हिएन्ना येथे करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या विमानतळाला झिरो वेस्ट टू लँडफिल्डचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ। तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला झिरो वेस्ट लँडफिल्ड पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, झिरो वेस्ट लँडफिल्ड पुरस्कार हा भारतातील मान्यता प्राप्त करणारे हे पहिले विमानतळ ठरलेले आहे। हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, 100% प्लास्टिक कचरा व 100% म्युनिसिपल कचराची लँडफिलमधून काढून टाकलेला आहे। हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।